नमस्कार, मी विलास. फायनली आपण आज आजच्या रात्रीतला म्हणलं तर संपूर्ण दिवसामध्येला तिसरा हा नाग आहे. पहिला नाग आपण खोरिया गावामध्ये असणाऱ्या राजुरी पाटीवरती पकडला आणि दुसरा परत खोरमध्ये शेराची वाडी या ठिकाणी दुसरा नाग. आणि आता फायनली पुन्हा एकदा नाग निघाला म्हणून फोन आला होता वडाण या गावामध्ये. तर आता नाग जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी बसलेला आहे. जवळून जर पाहायचं झालं हा इंडियन स्पिक्टिकल कोब्रा भारतीय विषारी जातीचा नाग आहे. नाग खरंच खूप विषारी असतो. आता मी त्याच्यापाशी बसलोय पण एक साधारण अंदाज घेऊन बसलोय जेणेकरून तो किती स्पीडमध्ये मला चावू शकतो किंवा चावायला तरी मी माझा स्वतःचा बचाव कसं करू शकतो तेवढं डिस्टन्स त्याचा अंतर घेऊनच खरं तर मी बसलेले. त्या नागाचा आवाज आहे का ही नागाची जी फुसकार असते ना ते साधारण त्या असणाऱ्या सापाचा आवाज जो काढत असतो तो एक स्वतःचं शरीर किंवा तो स्वतःचा अंग फुगून आपलं शरीर मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून एखादा शत्रू असेल एखादा भक्ष्य असेल तर त्याला ते घाबरलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्याचा तो आवाज काढायचा प्रयत्न चालू आहे. आता आधीचा वेळ न घालवता त्या नागाला पकडतो पहिल्यांदा. तू इथं बस. अरे क्या बाबा लय मोठा आहे म्हणतं ते सावदेव ना तोंड आलं खाली थांबा. बस कर.